नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. लोकशाही राऊंड अप मध्ये दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. त्याआधी हेडलाईन्स पाहूया. ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरे प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक चर्चा करणार, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरवर बोलणं टाळलं. कोणतीही प्रतिक्रिया न देता एकनाथ शिंदे निघून गेले. नांदेडच्या देगलूरमधल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गोव्यामध्ये मौज मजा. गोव्यातल्या बीचेसवर नगरसेवकांचा भन्नाट डान्स. नगरसेवकांच्या रील्सवर विरोधक आक्रमक. विधान परिषद निवडणुकीत महायुतीला क्रॉस वोटिंगची भीती. महायुतीतील तीनही पक्ष बजावणार व्हीप. मतदानात गडबड टाळण्यासाठी महायुतीची विशेष खबरदारी. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंवरच्या हक्कभंग प्रकरणाच्या सुनावणीला दोघेही गैरहजर. दोघांनी हक्कभंग समितीला पाठवलेल्या पत्रावर अध्यक्ष प्रसाद लाड यांचा आक्षेप. अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका. कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला. तपासातले गंभीर पुरावे पाहता कोर्टानं अर्ज फेटाळला. मुंबईतल्या पांढऱ्या पट्ट्यावरनं सुरू असणाऱ्या वादाची सीबीआय चौकशी करा. पांढऱ्या पट्ट्यांचा वाद निरर्थक, ललित गांधींची मागणी. लांबलेल्या पावसामुळे मुंबईसह राज्यामध्ये विविध ठिकाणी पाणी कपातीचं भीषण संकट. धरणातल्या पाणी साठा मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवनामुळे आटला. खाकी वर्दी आता अधिक हायटेक होणार. केंद्राकडनं 733 कोटींची योजना मंजूर. केंद्र सरकार 60% निधी देणार. तामिळनाडू मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांचं 75,000 पीक कर्ज पूर्णपणे माफ. तामिळनाडूतल्या 14 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.